नमस्कार सर्व विद्यार्थी परिवारांचा या एन बी इंग्लिश अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. आज विद्यार्थी परिवारासाठी एक नवीन टॉपिक आपण या ठिकाणी घेऊन आलो. सिन्स आणि फॉर. सिन्स आणि फॉरमध्ये नेमकं फरक काय आहे? जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने गोंधळात टाकणारा हा जो शब्द आहे सिन्स आणि फॉर, या शब्दाबद्दल खऱ्या अर्थाने आपण फरक जाणून घेणार आहोत. तर चला आज या ठिकाणी सिन्स आणि फॉरमध्ये फरक समजून घेऊया. तर चला, मी प्राध्यापक बालाजी सर, आपण खऱ्या अर्थाने सिन्स आणि फॉर या दोन शब्दांचा वाक्यामध्ये कसा उपयोग करायचा आपण या ठिकाणी समजून घेऊ. पहा, सिन्स आणि फॉर हे दोन शब्द खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी शिकणार आहोत. सिन्स म्हणजे काय, फॉर म्हणजे काय? पहिल्यांदा शब्दाचा अर्थ आपण या ठिकाणी बघितलं तर सिन्स म्हणजे पासून, यासाठी याचा अर्थ वापरला जातो. सिन्स म्हणजे पासून, हे बघा. ओके. आणि फॉर चा अर्थही या ठिकाणी पासून यासाठीच केला जातो. खऱ्या अर्थाने फॉर म्हणजे साठी, यासाठी त्याचा अर्थ वापरला जातो, साठी. परंतु या ठिकाणी सिन्स सोबत वापरत असताना त्याचा अर्थ पासून असाच या ठिकाणी केला जातो. ओके. तर चला समजून घ्या आपण या ठिकाणी दोन शब्दांचा अर्थ खऱ्या अर्थाने वाक्यामध्ये कसा वापरला जातो आपण या ठिकाणी निश्चितपणे पाहूया. सिन्स आणि फॉर. ओके. तर चला, सिन्स कुठे वापरतात आणि फॉर कुठे वापरायचं आपण या ठिकाणी खऱ्या अर्थाने समजून घेऊ. सिन्स खऱ्या अर्थाने एक पॉइंट ऑफ टाइम त्याला म्हणतात, पॉइंट ऑफ टाइम. ओके. आणि फॉर म्हणजे पिरियड ऑफ टाइम, पिरियड ऑफ टाइम. ओके. पॉइंट ऑफ टाइम म्हणजे सिन्स वापरतात आणि पिरियड ऑफ टाइम म्हणजे फॉर वापरतात. ओके. तर चला आपण एकदम सविस्तर साध्या भाषेमध्ये समजून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करूया. नेमकं हे काय आहे, पॉइंट ऑफ टाइम काय आहे, पिरियड ऑफ टाइम काय आहे, आता आपण खऱ्या अर्थाने एकदम साध्या सिंपल भाषेमध्ये समजून घेऊ, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्यांना याचा अर्थ स्पष्ट आणि स्पष्ट कळायला पाहिजे, समजलं पाहिजे. अशा साध्या भाषेमध्ये आपण या ठिकाणी समजून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करूया. तर चला, सिन्स म्हणजे काय, फॉर म्हणजे काय. आता पहा, इकडे आपण पाहतोय सिन्स आणि फॉर कसं वापरतात. एक लक्षात घ्या की एक आपण या ठिकाणी एक टाइम रेषा काढू. हे बघा, समजून घ्या, एक टाइम रेषा आहे. ओके. एक टाइम रेषा आपण या ठिकाणी काढलेली आहे. ओके. आता लक्षात घ्या, टाइम रेषा आहे. आता या टायमिंगच्या सुरुवातीला समजा एखादा विद्यार्थी सकाळी 6 वाजता अभ्यास करायला बसलेला आहे, म्हणजे अभ्यासाला सुरुवात केलेला आहे. ओके. आपण काय करूया, सकाळी 6 o'clock म्हणजे 6 AM आपण करूया, असं करूया. 6 AM म्हणजे सकाळच्या 6 वाजता तो अभ्यासाला बसलेला आहे आणि सतत तो कंटिन्यू 6 ते इकडे 10 वाजेपर्यंत अभ्यास करत राहिलेला आहे. 10 AM. ओके. 10 वाजेपर्यंत कंटिन्यू अभ्यास करत बसलेला आहे. म्हणजेच त्या विद्यार्थ्यांची अभ्यास करण्याची सुरुवात कधी झाली तर 6 वाजता झाली, सकाळी 6 वाजता झाली. अभ्यास करण्याची सुरुवात सकाळी 6 वाजता झालेली आहे. म्हणजेच एखाद्या गोष्टींची सुरुवात जेव्हा होते, म्हणजे पॉइंट ऑफ टाइम याला स्टार्टिंग टाइम असंही म्हणतात. ओके. जो पॉइंट ऑफ टाइम आहे याला आपण असं स्टार्टिंग टाइम असंही आपण या ठिकाणी म्हणू, कारण त्याची वेळ आहे, सुरुवात असते. म्हणजे वेळेची सुरुवात जेव्हा होते, एखाद्या वेळेची सुरुवात जेव्हा होते तेव्हा त्या ठिकाणी सिन्स वापरतात. ओके. एखाद्या वेळेची सुरुवात जेव्हा होते तेव्हा सिन्स वापरतात. आणि त्याच वेळेची सुरुवात होत असताना लक्षात घ्या, आपण काय केलं खाली, पिरियड ऑफ टाइम. पिरियड ऑफ टाइम म्हणजे काय, ड्युरेशन, कालावधी दाखवतो. आता कसला कालावधी दाखवणार, हे बघा. एखादा विद्यार्थी 6 वाजता अभ्यास करायला बसलाय आणि 6 ते कंटिन्यू 10 वाजेपर्यंत तो अभ्यास करत होता. यस, 10 वाजेपर्यंत कंटिन्यू तो अभ्यास करत राहिला आणि करत आहे. अशा प्रसंगी काय झालं रे, 6 ते 10 वाजेपर्यंत. ओके. 6 ते 10 वाजेपर्यंत तो कंटिन्यू अभ्यास करत आलेला आहे. म्हणजे काय झालं, 6 ते 10 च्या मधला जो पिरियड आहे बघा, 6, 7, 8, 9 आणि 10. ओके. 6, 7, 8, 9. आता किती तास झाले, हे बघा. 6 ते 7 च्या मध्ये 1 तास झाला, इथे 1 तास झाला. 7 ते 8 मध्ये दुसरा तास झाला, 8 ते 9 मध्ये तिसरा तास आणि 9 ते 10 मध्ये चौथा तास. म्हणजे एकंदरीत किती तास झाले, 4 तास. 4 तासाचा कालावधी म्हणजे मधला पिरियड आहे. 6 ते 10 च्या मधला जो पिरियड आपण या ठिकाणी देतोय, दाखवतोय, तो 4 तासाचा कालावधी आहे, 4 तासाचा पिरियड आहे. म्हणजेच 4 hours म्हणजे 4 तास या ठिकाणी झालेत. आणि अशा
ठिकाणी म्हणजे अशा प्रसंगी जो पिरियड मधला दाखवत आहे अशा वेळी आपल्याला इथे फॉर वापरावा लागतो. हे बघा फॉर. ओके, फॉर 4 आवर्स. फॉर 4 आवर्स पिरियड किती दाखवलं जाते हे बघा सेकंडच्या वेळी पिरियड दाखवतात. सेकंड, मिनिट, आवर, ओके, डे, वीक, मंथ, इयर्स, डिकेड, सेंचुरी अशा ठिकाणी मात्र पिरियड खऱ्या अर्थाने आपल्या पिरियडचा वापर या ठिकाणी केला जातो. या ठिकाणी आपल्याला फॉर वापरावं लागतं आणि हे आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. ओके, समजतंय ना? व्हेरी गुड. काही अवघड नाही, एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीने या ठिकाणी आपण समजावण्याचा पूर्ण प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. आणि तरीही काही अडचणी असतील, काही कन्सेप्ट क्लिअर झाले नसतील, काही समजत नसेल किंवा समजलेलं नसेल तर निश्चितपणे खाली कमेंट्स बॉक्समध्ये जायचं आहे. तिथे आपले कमेंट्स कळवायचे आहेत, आपले प्रश्न त्या ठिकाणी मांडायचे आहेत आणि आम्ही त्या प्रश्नाचं उत्तर पूर्णपणे देण्याचा या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न करू. ओके, आणि एवढेच नाही तर याच्या पुढे जाऊन या व्हिडिओला निश्चितपणे लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरायचं नाहीये. तर चला आपण पुढे पाहूया. एक याचे उदाहरण घेऊन वाक्यामध्ये उपयोग कशा पद्धतीने केले जातात आपण या ठिकाणी सविस्तर समजून घेऊया. ओके, तर चला मी या ठिकाणी रफ करतोय कारण आपल्याला इथे खऱ्या अर्थाने वाक्य सेंटेन्सेस समजून घ्यायला वेळ मात्र निश्चितच पाहिजे. पहा, मी या ठिकाणी वाक्य लिहितोय, हे पहा. He has been, okay, he has been playing cricket. He has been playing cricket. तो क्रिकेट खेळत आलेला आहे. तो क्रिकेट खेळत आलेला आहे. कधीपासून खेळत आलेला आहे हे बघा. तो क्रिकेट खेळत आलेला आहे. मी या ठिकाणी एक उदाहरण घेतोय. इथे घेऊ आपण सिन्स 2020. ओके, 20 करूया आपण. He has been playing cricket since 2020. तो 2020 पासून क्रिकेट खेळत आलेला आहे. 2020 पासून क्रिकेट खेळत आलेला आहे म्हणजे नेमकं काय झालं की 2020 त्याचे क्रिकेट खेळण्याची सुरुवात आहे. त्याची कोणाची एक व्यक्ती आहे, ही म्हणजे तो कोणी एखादा पर्टिक्युलर व्यक्ती. आपण कोणाचे आपण या ठिकाणी नाव घेऊ शकतो. ओके, आपण या ठिकाणी कोणाचे नाव घेऊ शकतो जसे की आपण नैतिक घ्या, रोहित घ्या, कपिल घ्या. ओके, कोणाचे आपण या ठिकाणी नाव घेऊ शकतो. चला, ही हॅज बीन प्लेइंग क्रिकेट सिन्स 2020 म्हणजे तो 2020 पासून क्रिकेट खेळत आलेला आहे. ओके, समजते. आता तोच वाक्य बघा आपण या ठिकाणी घेऊ. बघा, नैतिक हॅज बीन प्लेइंग क्रिकेट, हे बघा, फॉर आता बघा फॉरच्या पुढे मी काय करणार आहे 2002. सपोज दॅट 2020 पासून तो क्रिकेट खेळत आला आहे आणि आतापर्यंत खेळत आहे. आता चालू आहे 2024. ओके, 2020 ते 2024 च्या मधला पिरियड किती वर्षाचा आहे. 2020 ते 2024 मधला पिरियड किती वर्षाचा आहे तर 4 वर्षाचा पिरियड आहे. म्हणजेच तो 4 वर्षापासून क्रिकेट खेळत आलेला आहे. इथे घेऊ आपण 4 इयर्स. ओके, 4 इयर्स. नैतिक 4 वर्षापासून क्रिकेट खेळत आलेला आहे असं या वाक्याचा अर्थ या ठिकाणी केला जातो. ओके, आपण आणखी ते उदाहरण आपण या ठिकाणी पाहू. इयर्स आहे, 4 इयर्स. समजते का? 4 इयर्स समजते. काय डाऊट आहे? अजिबात या ठिकाणी डाऊट नसेल असं मला या ठिकाणी वाटतंय. आणखी वेगळं उदाहरण आपण या ठिकाणी घेऊ. हे बघा, इथे सिन्स वापरलो आणि इथे फॉर वापरलो. या दोन्ही मध्ये फरक आपण खऱ्या अर्थाने या ठिकाणी समजून घेऊया. आणखी पहा, Needu has been, okay, Needu has been studying since morning. हे पहा, Needu has been studying since morning म्हणजे या ठिकाणी आपण since वापरलेला आहे. बघा, नीधू म्हणजेच तिची अभ्यास करण्याची वेळ कधी आहे तर सकाळी आहे. सकाळपासून ती सकाळी अभ्यास करायला सुरुवात केली म्हणजेच नीधू हॅज बीन स्टडीइंग सिन्स मॉर्निंग म्हणजे नीधू सकाळपासून अभ्यास करत आलेली आहे. अभ्यास करत आलेली आहे म्हणजे तिची अभ्यास करण्याची टायमिंग कधी आहे सकाळपासून आहे. हे पहा, मी ते सकाळपासून म्हणलेलं आहे. अभ्यास करण्याची वेळ मी मधला ड्युरेशन नाही सांगितलेला आहे. सकाळ. ओके, अभ्यास करण्याची सुरुवात सकाळी आहे.
मग सकाळपासून मग तुम्ही अशा ठिकाणी जानेवारीपासून एखाद्या 1 तारखेपासून 10 वाजल्यापासून असे जे टायमिंग आपण या ठिकाणी दाखवतो त्यावेळी आपण खऱ्या अर्थाने इथे सिन्सचा वापर करावा लागतो. ओके, म्हणजे काय झालं, नीधू हॅज बीन स्टडीइंग सिन्स मॉर्निंग. नीधू सकाळपासून अभ्यास करत आलेली आहे असा या ठिकाणी याचा अर्थ केला जातो. कुठलाही वाक्य तुम्ही या ठिकाणी घेतला हे बघा तर आपण अशाच पद्धतीने या ठिकाणी करावा लागतो. कुठलेही वाक्य आपण इथे सिन्स आणि फॉरला समजून घेण्यासाठी या 2 वाक्यांचा प्रामुख्याने इथे वापर केलेला आहे. ओके, मला वाटतं हे तुम्हाला अगदी समजलं असेल आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी हळूवारपणे समजावण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहोत. निश्चितपणे आपण या ठिकाणी अंडरस्टँडिंग केला असेल अशी मी या ठिकाणी होप करतो, आशा करतो. ओके, तर चला स्क्रीनशॉट आपण या ठिकाणी घ्या आणि निश्चितपणे आपण या ठिकाणी अंडरस्टँडिंग केला असाल असं मी या ठिकाणी गृहीत धरतो आणि आपण या ठिकाणी सिन्स आणि फॉर मधील फरक समजून घेतलो या ठिकाणी आपण थांबवलेला आहे. जर काही कन्सेप्ट क्लिअर झाले नसतील तर निश्चितपणे आपले सर्व विद्यार्थी या कमेंट्स बॉक्समध्ये आपले प्रश्न मांडायचे आहेत, त्याचं मी उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. ओके, तर चला ठीक आहे, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक नवीन टॉपिक आपण या ठिकाणी घेऊ. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबू. थँक्यू.